नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मुलाखतीच्या सत्रामध्ये आज आपल्याकडे निमंत्रित आहेत वांगणी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिजित शेलार। अभिजित शेलार यांची नुकतीच वांगणी ग्रामपंचायत क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। अभिजित, आपलं स्वागत आहे। सुरुवात करूयात आपण थेट वांगणीकरांच्या क्रीडा संबंधीच्या ज्या समस्या असतील किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जे योगदान हवंय त्या संदर्भातील जी क्रीडा समिती आहे त्या क्रीडा समितीचं तुम्हाला अध्यक्षपद दिलं गेलेलं आहे। हे अध्यक्षपद मिळाल्यानंतर तुमची कशी भावना आहे? नेमकी वांगणीकरांना कशा प्रकारच्या क्रीडा सुविधा मिळणार आहेत? सर्वप्रथम नमस्कार, माझा परिचय मी अभिजित शेलार, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। मी स्वतः एक इंजिनियर देखील आहे आणि ग्रामपंचायतीने आणि पूर्ण कमिटीने माझ्यावर वांगणीच्या क्रीडा आणि सांस्कृतिक समितीची सभापती म्हणून मी निवड केलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम संपूर्ण ग्रामपंचायतीचे आणि सर्व नागरिकांचे मी आभार मानतो। राहिला विषय तुम्ही जे बोलले की आपल्याकडे क्रीडा संबंधी काही समस्या आहेत, थेट विषयावर हात घालतो। आपल्याकडे क्रीडा संबंधी बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे अजून येणे बाकी आहेत। बरोबर। आपल्याकडे आपण पाहू शकतो की आपल्याकडच्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांची कुठेतरी म्हणजे आपण बोलतो ना की स्पर्धा होताना दिसत नाहीत। मोठ्या स्तरावरच्या जिल्हा स्तरावरच्या पकडा की राज्य स्तरावरच्या किंवा तालुका स्तरावरच्या स्पर्धा आपल्याकडे क्वचितच होताना दिसत आहे। बरोबर। यामुळे काय होतं की पूर्ण ज्या आपल्याकडच्या शाळा उपलब्ध आहेत आणि शाळांमध्ये जे टॅलेंट, जे क्रीडा संबंधी टॅलेंट जे आहे, तर टॅलेंटला बाहेर येण्यासाठी किंवा जे क्रीडा प्रोत्साहन म्हणता येईल, त्यांना बाहेर येण्यासाठी वाव मिळत नाही। बरोबर। तर त्या संबंधी मी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा माझा एक प्रस्ताव मांडला होता की आपण आंतरशालेय स्पर्धा, बरोबर, छोट्या स्तरावर म्हणजे वांगणी ग्रामपंचायत स्तरावर आंतरशालेय स्पर्धा आपण राबवू शकतो। बरोबर। जेणेकरून आपल्याकडे सध्या एक प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे क्रीडांगण किंवा क्रीडा संकुलांची आपल्याकडे मोठी वानवा आहे। आपल्या परिसरातच नाहीत, आपल्याकडे जर आपण पाहायला गेलो तर डायरेक्टली बदलापूरला आहे। बरोबर। तो सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता। सन्माननीय आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या मार्फत 1 कोटीचा निधी क्रीडा संकुलासाठी मंजूर करून आणला होता। परंतु वांगणीमध्ये ज्या जागा आपण म्हणतो की ज्या शासकीय जागा आहेत त्या आपल्या ताब्यात न आल्यामुळे कुठेतरी ते आपण मागे पडलो। बरोबर। पण या पुढील काळामध्ये नक्कीच मी तुम्हाला याची ग्वाही देतो की आपण वांगणीसाठी एक सुसज्ज असं इंडोर क्रीडा संकुल घेऊन येऊ आणि त्याचा लाभ या प्रत्येक प्रत्येक खेळाडूपर्यंत होणार, ही मी तुम्हाला ग्वाही देतो। तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही स्वतः इंजिनियर आहेत, शैक्षणिक आपण जर एकीकडे बघितलं तर शिक्षण तुम्ही उच्च शिक्षित आहात, परंतु क्रीडा समितीचं सभापती पद तुम्हाला दिलं गेलेलं आहे। त्याच्या आधी जर बघितलं तर तुम्हाला स्वतः क्रीडा क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, वेगवेगळ्या पद्धतीची तुम्ही पदं भूषवलेली आहेत, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? नक्कीच, मी क्रिकेटचा तर सर्वांना माहिती, मी क्रिकेटचा सर्वात मोठा चाहता आहे आणि तसेच मी व्हॉलीबॉल खेळामध्ये मी झोनल लेवल पर्यंत मी आमच्या महाविद्यालयीन कालामध्ये खेळलेलो आहे। व्हॉलीबॉल देखील मी चांगल्या पद्धतीने खेळतो आणि आमच्या ज्या महाविद्यालयीन काळामध्ये मी तिथे क्रीडा सचिव म्हणून देखील तिथे मी काम केलेलं आहे। कदाचित वरिष्ठांनी आणि आमच्या ग्रामपंचायत कमिटीने किंवा आमच्या सरपंच महोदय, आमच्या उपसरपंच महोदया यांनी कदाचित हे गुण माझे हेरले असतील आणि माझी त्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या सभापती पदी माझी त्यांनी नेमणूक केली, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील मानतो। तर आणि विविध पदे भूषवल्यामुळे मला प्रशासनामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींची बदल करण्याची गरज आहे किंवा आपल्यामध्ये काय बदल करता येऊ शकतो का, प्रशासनाचा वापर करून आपण गावामध्ये काही सोयी सुद्धा आणू शकतो का, याचा बऱ्यापैकी अनुभव आहे। तर त्या अनुभवाचा मी नक्कीच आपल्या गावासाठी फायदा करून देईल आणि गावासाठी एक चांगली सोयी सुविधा आपण आणण्याचा प्रयत्न करू नक्कीच। क्रीडा क्षेत्राबद्दलच आपण बोलतोय तर वांगणीच्या परिसरामध्ये ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं तर खेळाडूंमध्ये एक वेगळं टॅलेंट असतं आणि ते टॅलेंट कुठेतरी त्यांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो। तुमच्या माध्यमातून वांगणी परिसरासाठी किंवा वांगणीतील ज्या खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून क्रीडा स्पर्धांच्या बाबतीतलं एखादं आयोजन वगैरे असं काही तुम्ही धोरण आखलेलं आहे का? नक्कीच, त्याचा देखील प्रस्ताव मी सादर केलेला आहे। आपल्याकडे आपण एक प्रारंभिक तत्वावर आपण आंतरशालेय स्पर्धा म्हणून आपण आयोजित करणार आहोत लवकरच। त्याचा प्रस्ताव देखील मी माननीय सरपंच महोदय यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तर त्या देखील सकारात्मक त्यांचा प्रतिसाद त्याला आहे।
त्यांनी देखील उपसरपंच महोदय असो किंवा सरपंच महोदय असो किंवा पूर्ण आपली बॉडी असो यांचा पूर्ण सर्वांचा सकारात्मक त्याच्यामध्ये पाठिंबा आपल्याला त्या गोष्टीसाठी आहे. तर नक्कीच आपण काही वेळ त्यामध्ये लागणार आहे. सर्वांना माहिती की आपण त्या आयोजनासाठी थोडा वेळ लागतो, सर्वांपर्यंत पोहोचणे किंवा शाळांना आपल्याला त्या गोष्टी पोहोचणे की आपल्या या तारखेपर्यंत या पिरियड पर्यंत आपल्याला कोणाच्या परीक्षा देखील मध्ये आल्या नाही पाहिजे. तो फ्री पिरियड जो असतो आपण म्हणतो त्या पिरियड मध्ये आपल्याला त्या स्पर्धा राबवायच्या आहेत. त्याची देखील तयारी आपण शाळांना करायला सांगतोय. शाळा नक्कीच त्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतील आणि नवीन नवीन खेळाडू आपण वांगणीच्या स्तरावरून आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करू. जिथे जिथे आपल्याला ग्राउंड उपलब्ध आहेत, काही ठिकाणी कसं असतं की फुटबॉलचा ग्राउंड मोठा असतो किंवा क्रिकेटचा हॉकीचा ग्राउंड मोठा असतो, त्या स्पोर्ट्स पर्यंत आपल्याला पोहोचायला अजून वेळ आहे. कारण नगरपंचायत आपली समजा प्रस्तावित आहे, कदाचित नगरपंचायत झाली तर आपल्याला एक मोठं सुसज्ज असं क्रीडांगण देखील भेटेल. परंतु आपण एक प्रारंभिक तत्वावर आपण इंडोर क्रीडा संकुल म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की एक जे इंडोर गेम्स आहेत, टेबल टेनिस असो किंवा कबड्डी पण देखील आपण इंडोर करू शकतो. मॅटवाले कबड्डी खेळू शकतो किंवा मॅटवाली कुस्ती खेळू शकतो किंवा कॅरम, चेस किंवा बॅडमिंटन. जर आपण चांगल्या फ्लोअरचं जे त्या पद्धतीने ते आखणी करतात, जे प्लॅनर असतात ना, ते त्या क्रीडा संकुलाची तशी आखणी करून ते आपल्याला देणार. आपल्याला फक्त जागा उपलब्ध करण्याची थोडीशी अडचण आहे. ती जागा देखील आपण उपलब्ध करून घेऊ. आणि आपल्याकडे कसं असतं की आता समजा मोस्टली आपण पाहू शकतो की महसूल विभागाच्या किंवा फॉरेस्ट शासकीय जमिनी आपल्याकडे जास्त आहेत. आता वन विभागाच्या जमिनी आपण 3-2च्या प्रस्तावात घेणे हे कितपत शक्य आहे हे मी सुद्धा त्यावर अभ्यास करतोय. जर त्या शक्य असतील तर त्या देखील जमिनी आपण घेण्याचा प्रयत्न करू. किंवा आपल्या ज्या ओपन स्पेसेस आहेत किंवा ज्या सोसायटीजनी सोडलेल्या जागा असतात त्याच्यामध्ये देखील आपण त्या ज्या इंडोर क्रीडा संकुलाची उभारणी किंवा सर्वांच्या सहमतीने त्या नागरिकांना देखील आपल्याला विश्वासात घेणं गरजेचं आहे. ते स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन तिथे आपण इंडोर क्रीडा संकुलाची उभारणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. सांस्कृतिक विभागाकडे जर बघितलं तर सांस्कृतिक वांगणीला एक वेगळे संस्कृतीचा वारसा आहे. वांगणीमधून हुतात्मे झालेले आहेत. खरं तर वांगणी सारख्या या मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर असलेल्या या शहराचा विकास होणं तितकं अपेक्षित होतं. बऱ्यापैकी जर बघितलं तर त्या सुविधा वांगणीकरांना मिळत नाहीयेत. परंतु असं असताना वांगणीकरांमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे आणि ती म्हणजे क्रांतिकारकांची भूमी आहे वांगणी. तर क्रांतिकारकांचं असं एखादं स्मारक किंवा सुसज्ज असं एखाद्या ठिकाणची जी सुशोभीकरणाची गोष्ट असते, अशा प्रकारची कुठली कल्पना आपल्या डोक्यात आहे का? नक्कीच वांगणीला आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः वांगणीमध्ये आलेले, त्यांच्या सुद्धा पदस्पर्शाने वांगणी पावन झालेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा देखील वारसा वांगणीला आहे. सत्यशोधक चळवळीमध्ये वांगणीमधील बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी काम केलेले आहे. म्हणजे वांगणीमध्ये कधी जातीभेद नव्हता, आजही नाहीये. हे कोणी तुम्हाला सांगू शकतो. वांगणीचं जे पुरोगामित्व आहे ते आज देखील टिकून आहे. तर आपल्याला पुढच्या पिढीला देखील ते सांगायचे, तर तो इतिहास आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत नेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हटले की आपले जे हुतात्मा होते, हुतात्मा हिराजी कुमारजी पाटील, हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या स्मारकाची वारंवार मागणी होते. परंतु त्याला देखील काही अडचणी आहेत, अडथळे आहेत. ते देखील आपण सरकारी स्तरावर किंवा शासकीय स्तरावर तसेच आपल्या जे नागरिकांना विश्वासात घेऊन एखादं कोणी जागा देण्यासाठी इच्छुक असेल तर आपण त्या स्मारकाची नक्कीच मागणी करण्याचा विचारत आहोत. जागा उपलब्ध होणे आणि काही प्रोसेसेस आहेत त्या करण्यानंतरच आपण त्यामध्ये बोलू शकतो. तर त्यामध्ये सर्वांची अनुमती घेणे किंवा ग्रामसभेचा ठराव घेणे या सगळ्या गोष्टी आहेतच. तर त्यावर आपण नक्कीच प्रयत्न करू. आता जर बघितलं तर वांगणीकरांना एक वांगणीमधील खेळाडूंसाठी क्रीडांगणाची वाढवा आहे. तुम्ही आता सांगितलं की क्रीडांगण आपण क्रीडा संकुलाची आपण मागणी करतोय किंवा उभारणी करण्याचा प्रयत्न करतोय. या साऱ्या गोष्टींमध्ये वांगणीतील जे खेळाडू ज्यांच्यामध्ये कला आहे ते आता सध्या बाहेर जात आहेत, त्यांना काही प्रोत्साहन म्हणून तुम्ही त्यांना काही सल्ला द्याल का? त्यांना माझा एकच सल्ला राहील की कोणत्याही आपण म्हणतो ना की सचिन तेंडुलकर जरी घडला तर सचिन तेंडुलकर घडवण्यासाठी आचरेकर गुरुजी होते. आपला गुरु आपण निवडावा. त्या गुरुकडे आपण सर्वस्व अर्पण करावे. त्याला तो जे काही सांगेल, ज्या पद्धतीने प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे ती तुम्ही करायला पाहिजे. गुरुचं म्हणणं ऐकाल तरच तुम्ही पुढे जाल. त्याच्यामुळे क्रिकेट किंवा कुठलाही खेळ असो आपण मन लावून त्यामध्ये काम केलं पाहिजे, मन लावून प्रयत्न केले पाहिजेत.
पूर्ण प्रॅक्टिस आता आपण सचिन सरांचं देखील ऐकतो की सचिन सर पहाटे 5 वाजता न चुकता प्रॅक्टिसला जायचे. बरोबर. तर त्यांचं नेहमी आपण ऐकतो, त्यांचं गुणगान गायले जातात का ते क्रिकेटचे देव आहेत. ते याच कारणामुळे, कारण जरी आपण इन फॉर्म असो की आउट ऑफ फॉर्म असो, आपली प्रॅक्टिस आपण सोडली नाही पाहिजे. बरोबर. तर ही माझा एकच सल्ला राहील की आपण हार मानू नका, आपण प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला काही अडचण आली, आमदार साहेब किसन कथोरे साहेब यांच्या माध्यमातून काही तुम्हाला सपोर्ट लागला तर साहेब देखील नेहमी, साहेबांना देखील क्रीडा विषयी जाण आहे, क्रीडाविषयी त्यांना आत्मीयता आहे. ते नेहमी आम्हाला सांगतात की वांगणीमधनं देखील खेळाडू घडले पाहिजेत. तर त्या निमित्ताने साहेब देखील तुम्हाला सहकार्य करते. तुम्हाला काही अडचण आली तुम्ही माझ्याकडे घेऊन येऊ शकता. आता माझ्याकडे पद देखील आहे, तर त्या पदाचा मी पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन. निश्चितच अभिजित शेलार यांनी दिलखुलासपणे क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या वांगणीकरांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असा आशावाद व्यक्त केलेला आहे. यासह इथेच थांबू. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा वृत्त मराठी. धन्यवाद. Like, comment, share and subscribe.